रामटेक वन परिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सत्रापूर गावामध्ये एका आठवड्यापासून वाघाचं धुमाकूळ असून भर दिवसा प्राण्यावर रोज होणाऱ्या हल्ल्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्यानं गावातील नागरिकांना शेतीची कामं करावी कशी असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। प्राप्त माहितीनुसार वन परिक्षेत्र रामटेक हद्दीतील गड ग्रामपंचायत बोर्डा सारख्या अंतर्गत येणाऱ्या सत्रापूर गावामध्ये गेल्या एक आठवड्यापासून 2 ते 3 वाघांचा धुमाकूळ असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली। सत्रापूर गावालगतच्या परिसरातच दिवसाढवळ्या शेतात चरत असणाऱ्या प्राण्यावर वाघ हल्ला करत असल्यानं संपूर्ण शेतकरी वर्ग हा घाबरून गेलाय। दिनांक 5 जूनला सत्रापूर येथील रहिवासी उदाराम आपतुरकर यांच्या शेतातील 2 बकऱ्या, भीमराव ठाकूर यांचा एक वासरू तर देवमान उईके यांच्या दुधाच्या गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करत त्यांना ठार केलं। आता मान्सून ऋतूला सुरुवात झाली असून ग्रामीण भागामध्ये शेती करणारे शेतकरी दिवसभर शेतात राबत असतात। अशा स्थितीत वाघाची या परिसरामध्ये धुमाकूळ असताना शेती कशी करावी असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा झाला आहे। दिवसेंदिवस वाघाची धुमाकूळ पाहता गावातील उपसरपंच पंकज चौधरी यांनी सकाळी सत्रापूर इथं गाय ठार केलेल्या घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळावरून सुमारे 100 मीटरपर्यंत वाघानं गायीची शिकार करत ओढत नेण्याचं दिसून आलं। या ठिकाणी वन विभागानं कॅमेरे देखील लावले होते। या कॅमेऱ्यामध्ये गायीजवळ वाघ उभा असल्याचे चित्र कैद झाले। घटनास्थळी उपस्थित असताना घटनास्थळावरून सुमारे 200 ते 300 मीटरच्या परिसरात माकडे हे जोरजोरात ओरडत होते। याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा असं म्हणता येईल। तात्काळ उपसरपंच पंकज चौधरी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती रामटेकचे वन परिक्षेत्र अधिकारी बनसोडे यांना दिली असता त्यांनी तात्काळ वन विभागाची टीम घटनास्थळी रवाना केली। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरामध्ये बंदुकीनं आवाज करत त्या वाघाला परिसराच्या बाहेर जंगलाच्या दिशेनं वळवलं। मात्र वाघ पुन्हा या परिसरातच असल्यानं गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली। या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावं अशी मागणी सत्रापूर गावकऱ्यांकडून केली जाते। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।